बड़ों का आदर छोटों से प्यार, शिष्ट आचरण ही शिष्टाचार, धन दौलत रुतबे का ना करो अभिमान, किसी का निरादर न करना यही है संस्कार, ममता करुणा हृदय में रखो अपार. Friends, today we will learn etiquettes and manners, means शिष्टाचार. Friends, today's our topic is etiquettes and manners. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे शिष्टाचार आणि त्याला आपण बोलत असतो etiquettes and manners. फ्रेंड्स, आपण जेव्हा समाजामध्ये वागत असतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी किंवा काही सभ्यतेच्या गोष्टी ह्या समाजामध्ये कराव्या लागत असतात, बोलाव्या लागत असतात आणि त्यातून कळत असते की तो व्यक्ती हा कशा प्रकारचा व्यक्ती आहे, तो सभ्य व्यक्ती आहे की उद्धट व्यक्ती आहे. ह्या सर्व गोष्टी या आपल्या वागण्यातून समोरच्या व्यक्तीला कळत असतात आणि या कशातून कळतात तर आपल्या एटिकेट्स अँड मॅनर्स मधून कळत असतात. जसे की आपल्याला कोणी मदत केली की आपण बोलतो थँक्यू. आपल्याला जर काही कोणाकडून पाहिजे असेल तर आपण बोलतो प्लीज गिव्ह मी. आपण वापरत असतो प्लीज, थँक्यू. आपल्याकडून चुकून काही झाले तर आपण बोलतो सॉरी. अशा पद्धतीने आपण काही वर्ड्स वापरत असतो आणि त्यातून आपण आपली विनम्रता, आपले सभ्यपणा, शिष्टाचार दाखवत असतो आणि त्याला आपण बोलत असतो etiquettes and manners. So friends, we will learn the definition, what is meant by etiquettes and manners, and we will see the number of examples which are given here. So let's start friends. What are etiquettes and manners? आता शिष्टाचार म्हणजे काय तर शिष्टाचार म्हणजे etiquettes are the set of cultural rules and customs that one has to observe or accept within the society. It is a mirror of your behavior. आणि मित्रांनो, शिष्टाचार हा सांस्कृतिक नियम आहे, चालीरीतींचा संच आहे जो समाजात पाळावा लागतो किंवा स्वीकारावा लागतो. तो तुमच्या वागण्याचा आरसा असतो. आणि मित्रांनो, आपण जेव्हा समाजात वागत असतो त्यावेळेस आपल्याला या चालीरीती किंवा या नियमांचा संच आपल्याला पाळावा लागतो आणि यातून आपले वर्तन किंवा बिहेवियर हे चांगले आहे हे समोरच्याला कळत असते. आणि आपण याला काय बोलू शकतो तर आपण याला एक आरसा बोलू शकतो, जी आपली प्रतिमा ही समोरच्या व्यक्तीसमोर रेखाटत असते, दाखवत असते. मॅनर्स आर रिफ्लेक्टिंग युअर बिहेवियर ऑर ॲक्ट्स दॅट यू नीड टू परफॉर्म इन अ डिसेंट वे. आणि मित्रांनो, शिष्टाचार म्हणजे आपले वर्तन किंवा कृती प्रतिबिंबित करणे जे आपल्याला सभ्य मार्गाने करणे आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला आपले मॅनर्सच्या आधारे रिफ्लेक्शन होत असते. त्याप्रमाणेच आपले बिहेवियर, ॲक्ट हे कशा प्रकारचे आहे हे प्रतिबिंबित होत असते आणि ही व्यक्ती ही कशा प्रकारची व्यक्ती आहे हे समोरच्याला कळत असते. सो फ्रेंड्स, लेट्स लर्न इन डिटेल विथ द हेल्प ऑफ वन रूल अगेन. आता शिष्टाचार म्हणजे काय अजून आपल्याला डिटेलमध्ये देण्यात आलेले आहे. The true meaning of etiquettes is to express respect and kindness to everyone around you. आणि आपल्या सभोवतालच्या प्रत्येकाशी आदराने आणि दयाळूपणे वागणे हा शिष्टाचाराचा खरा अर्थ आहे. What is meant by etiquettes and manners? आता etiquettes and manners जर आपल्याला विचारले तर कमी शब्दात कशा प्रकारे सांगावे तर टू एक्सप्रेस रिस्पेक्ट अँड काइंडनेस. आणि आपण समोरच्या व्यक्तीसमोर आदर आणि दयाळूपणा व्यक्त करतो आणि यालाच आपण बोलत असतो एटिकेट्स अँड मॅनर्स म्हणजेच शिष्टाचार. म्हणजेच आपण समोरच्याशी दयाळूपणे किंवा आदराने वागणे म्हणजेच शिष्टाचार होय. आता येथे आपल्याला काही टॉपिक देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आहे एटिकेट्स अँड मॅनर्स दॅट वी नीड टू लर्न ॲट होम, कन्सर्निंग टू सोसायटी, पर्टेनिंग टू लँग्वेज, manners at time of meal, concerning to dress up and pertaining to school or college. अशा प्रकारचे टॉपिक आपल्याला यामध्ये देण्यात आलेले आहेत आणि आपण त्याचा मराठीमध्ये अर्थ बघूया. आता ॲट होम म्हणजे घरी आपण कोणत्या प्रकारचे एटिकेट्स, मॅनर्स फॉलो करावे या प्रेझेंट लेसनच्या आधारे आपण शिकणार आहोत. त्याप्रमाणेच कन्सर्निंग टू सोसायटी समाजाशी संबंधित.
आपण जेव्हा समाजात वागत असतो त्यावेळेस कोणते एटिकेट्स मॅनर्स आपण फॉलो करावे आणि कोणते एटिकेट्स मॅनर्स आपण बोलावे हे आपण यातून शिकणार आहोत आणि या सर्व गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत. पर्टेनिंग टू लँग्वेज, भाषेशी संबंधित. मॅनर्स ॲट टाइम ऑफ मील, अन्नाशी संबंधित. म्हणजेच आपण जेवण करत असतो त्यावेळेस आपण कशा प्रकारे बोलावे या सर्व गोष्टी आपण येथे आता शिकूया. कन्सर्निंग टू ड्रेसअप, कपड्यांशी संबंधित. म्हणजे आपण कशा प्रकारचे कपडे घालावेत आणि कशा प्रकारचे कपडे घालू नये हे देखील आपण येथे शिकणार आहोत. पर्टेनिंग टू स्कूल और कॉलेज, शाळा महाविद्यालयाशी संबंधित. एटिकेट्स अँड मॅनर्स दॅट वी नीड टू लर्न पर्टेनिंग टू ऑफिस, कामाच्या ठिकाणाशी संबंधित. आता मित्रांनो, आपण आपले एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर आपण जॉब करत असतो आणि आपण आपल्या ऑफिसमध्ये किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी कशा प्रकारे वागावे आणि कोणते एटिकेट्स बोलावे, मॅनर्स बोलावे हे देखील आपण इथे शिकूया, जे की आपण कशा प्रकारे वागत आहोत हे दाखवणार आहे आणि त्यातून आपण एक चांगले व्यक्ती आहोत, एक सभ्य व्यक्ती आहोत हे समोरच्याला कळणार आहे. पर्टेनिंग टू ऑकेजन्स, विवाह, मृत्यू, वर्धापन दिन अशा सामाजिक प्रसंगाशी संबंधित. आणि मित्रांनो, या सर्व ऑकेजनच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या वेळी देखील आपल्याला एटिकेट्स मॅनर्स फॉलो करावे लागत असतात, ते देखील येथे शिकूया. घटना, परिस्थिती, जागा, व्यक्तींना साजेसे शिष्टाचार. आणि अशाप्रमाणे मित्रांनो आपण खूप सारे एटिकेट्स मॅनर्स यामध्ये शिकूया. एटिकेट्स पर्टेनिंग टू लँग्वेज, भाषेचे मूलभूत शिष्टाचार आता आपण शिकणार आहोत आणि त्यानंतर आपण एक एक शिष्टाचार शिकणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट एटिकेट्स पर्टेनिंग टू लँग्वेज. मित्रांनो, आपण येथे बघू शकतो एक इमेज देण्यात आलेली आहे आणि या इमेजमध्ये दोन छोट्या मुली आहेत. सो there are two small girls and we will see what etiquettes are given there. Use please, thank you and excuse me every day. मित्रांनो, आपल्याला नेहमी कृपया म्हणजेच प्लीज, थँक्यू म्हणजे धन्यवाद आणि सॉरी म्हणजे खेद व्यक्त करण्यासाठी हे एटिकेट्स अँड मॅनर्स वापरावे लागतात. आता आपण प्लीज केव्हा वापरतो तर आपल्याला काही पाहिजे असेल त्यावेळेस आपण वापरत असतो प्लीज गिव्ह मी, प्लीज हेल्प मी, प्लीज कम विथ मी. अशा प्रकारे आपण काय बोलतो, कृपया मला मदत करा, माझ्यासोबत या किंवा मला ही गोष्ट द्या, यासाठी आपण वापरतो प्लीज. आता मित्रांनो, आपण थँक्यू केव्हा बोलतो तर आपल्याला कोणी मदत केली असेल तर त्यावेळेस आपण बोलत असतो थँक्यू म्हणजेच धन्यवाद किंवा मी तुमचा आभारी आहे. अशा पद्धतीने आपण बोलतो थँक्यू. नंतर आपण येथे बघू शकतो नेक्स्ट एटिकेट इज गिवन अँड दॅट इज सॉरी. आता सॉरी आपण केव्हा यूज करतो तर खेद व्यक्त करण्यासाठी. खेद म्हणजे काय तर आपल्याकडून एखादी गोष्ट चुकून घडली किंवा न जाणता घडली त्यावेळेस आपण बोलतो सॉरी, मला माफ करा. म्हणजेच याचा अर्थ होत असतो मला माफ करा. इन दिस वे फ्रेंड्स, वी हॅव टू फॉलो all these etiquettes and manners related to language we are learning. Now let us see friends, one image is there and that image is describing about good morning. Now let us see friends, say good morning, good noon, good evening, good night to friends and guardians. आणि मित्रांनो, आपल्याला मित्र मैत्रिणींना आणि पालकांना शुभ प्रभात, शुभ दुपार, शुभ संध्याकाळ आणि शुभ रात्री बोलायचे असते किंवा आपण या सर्व एटिकेट्स अँड मॅनर्स आपण आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना किंवा आपल्या घरातील व्यक्तींना बोलू शकतो. हिअर वी कॅन सी वन पर्सन इज देअर अँड दॅट पर्सन इज ऑफ मिडल एज अँड वी कॅन सी he is very angry. Through the image we are coming to know that person is very angry and he is telling don't use bad words, abuse when speaking. आणि मित्रांनो, शिवीगाळ करू नका अशा पद्धतीने आणि ओरडू नका अशा पद्धतीने तो बोलत आहे. नॉट टू शाउट, ऑलवेज बी पोलाइट इन एनी लँग्वेज अँड टोन. आणि कोणत्याही भाषेत नेहमी नम्रपणे आणि मृदू आवाजात स्वरात बोला. आणि हा व्यक्ती काय बोलत आहे, डोंट यूज बॅड वर्ड्स अशा पद्धतीने तो बोलत आहे. नाउ सी फ्रेंड्स, डोंट टॉक आउट लाऊड.
डू नॉट इंटरप्ट समवन व्हाईल टॉकिंग. मोठ्याने बोलू नका किंवा बोलताना कुणाला विचलित करू नका. आणि आपण जेव्हा खूप मोठ्याने बोलत असतो तेव्हा आपल्याला समोरचा व्यक्ती हा सांगत असतो की डोंट टॉक लाऊडली, स्पीक स्लोली. अशा पद्धतीने आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून बोलले जाते. सो हाऊ शुड वी स्पीक? वी शुड स्पीक स्लोली अँड पोलाइटली. वी कॅन सी द इमेज अँड दिस इज द image of mailbox, second image is of phone, and third image it is of message. And see, always reciprocate mails, letters and calls. आणि ईमेल, पत्रे आणि फोन कॉलला नेहमीच प्रतिसाद द्या. फ्रेंड्स, whenever we are getting any kind of mail, we should reply to that mail, and it is our duty to reply the same mail. आणि मित्रांनो, आपल्याला जेव्हा जेव्हा एक मेल येत असेल, एखादा मेल येत असेल, त्यावेळेस आपल्याला त्या मेलला रिप्लाय केलाच पाहिजे. आणि त्यासोबतच आपल्याला कोणी कॉल केला आणि आपण तो कॉल अटेंड नाही करू शकलो तर आपल्याला रिटर्न कॉल करणे आवश्यक असते. त्यासोबतच आपल्याला कोणी लेटर पाठवले असेल, लेटर म्हणजे काय? पत्र. आणि आपल्याला त्या लेटरला रिप्लाय करणे म्हणजे नवीन लेटर लिहून त्या व्यक्तीला पाठवणे आवश्यक आहे. हे आपले एटिकेट्स आणि मॅनर्स दाखवत असतात. नाउ सी फ्रेंड्स, रिप्लाय टू एव्हरीवन्स ईमेल, कीप ईमेल्स पोलाइट अँड मेंटेन ड्यू रिस्पेक्ट विदाउट ह्युमिलेटिंग वन्स डिग्निटी. आणि मित्रांनो, प्रत्येक ईमेलला उत्तर द्या. ईमेलमध्ये समोरच्या व्यक्तीला नाराज न करता नम्रता, आदर आणि अभिमान ठेवा. अँड we should always give reply to each and every email and our language should be very polite. आणि आपण जेव्हा ईमेल करत असतो तो ईमेल आपण एक पोलाइट लँग्वेजमध्ये किंवा प्रॉपरलीच केला पाहिजे. आपला ईमेल हा खूप जास्तचे किंवा खूप अवघड शब्द किंवा काहीतरी वाईट बोलून केलेला नाही पाहिजे. सो इन दिस वे फ्रेंड्स, आपल्याला रिस्पेक्ट हा समोरच्या व्यक्तीला ईमेलमधून द्यायचा असतो. Now say introducing yourself, and we can see here I am Mona, I am 6 years, I like books. I am Jessica, I am David, I don't like dolls. And we can see 1 2 3 4 5 and 6. There 6 girls are there and they are telling about them what they like and what they don't. आणि आपण येथे बघू शकतो ते स्वतःला इंट्रोड्यूस करत आहेत. ते स्वतःविषयी माहिती सांगत आहे की मी कोण आहे, मी किती वर्षाचा आहे आणि त्यानंतर मी किती वर्षाची आहे, त्यानंतर मला काय आवडते, अशा प्रकारची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. ऑलवेज इंट्रोड्यूस युअरसेल्फ टू अदर्स व्हाईल मीटिंग फर्स्ट टाइम. पहिल्या भेटीत नेहमी सर्वांशी स्वतःची ओळख करून द्या. अँड फ्रेंड्स, व्हेन यू आर मीटिंग फर्स्ट टाइम टू एनी पर्सन, दॅट टाइम यू शुड इंट्रोड्यूस युअरसेल्फ अँड दॅट पर्सन विल कम टू नो हू आर यू. आणि आपण अशा प्रकारे स्वतःची ओळख समोरच्या व्यक्तीला करून द्यायची आहे, ज्यातून त्याला कळणार आहे की तुम्ही कोण आहात. आणि हा एक एटिकेटचा प्रकार आहे ज्यातून आपण सांगत असतो मी कोण आहे. सो ऑलवेज इंट्रोड्यूस युअरसेल्फ टू अदर व्हाईल मीटिंग फर्स्ट टाइम. बी अवेअर ऑफ पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज. आता मित्रांनो, इथे आपण बघू शकतो यामध्ये आपण खूप सारे इमेजेस दिलेल्या आहे आणि प्रत्येक इमेजमध्ये म्हणजे आपण येथे कन्सिडर करू शकतो की एक बॉय असेल आणि येथे आपण बघू शकतो की तो बॉय किंवा त्या इमेजमध्ये कशा प्रकारे चालण्याची ॲक्शन दिलेली आहे. नंतर हाऊ टू स्टँड. आता येथे आपण बघू शकतो की तो असा उभा आहे. नंतर आपण सेकंड इमेजमध्ये बघू शकतो वाकलेल्या स्थितीत उभा आहे. थर्ड इमेजमध्ये आपण सोफ्यावर कसे बसावे यातून आपल्याला कळत आहे. सो डोंट सिट लाईक दिस, always sit properly and straight. And now say how to walk, that is also given, and here is position is different or situation is given different, and we can see number of images, and through that we are coming to know how to walk, how to sit. Be aware of positive body language. शरीरातील हावभाव नेहमी सकारात्मक ठेवा आणि आपली बॉडी लँग्वेज ही नेहमी प्रॉपर पाहिजे, व्यवस्थित पाहिजे आणि त्यातून आपला पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज हे समोरच्याला कळत असते. आणि मित्रांनो, ऑलवेज मेक आय कॉन्टॅक्ट व्हाईल टॉकिंग टू अदर्स. इतरांशी बोलताना दृष्टी मिळवून
बोला. आणि मित्रांनो, आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीशी बोलत असतो त्यावेळेस आपल्याला त्या व्यक्तीशी बोलताना नेहमी डोळे घालून किंवा त्या व्यक्तीशी डोळे मिळवून बोलले पाहिजे. म्हणजेच आपण जर बोलत असलो तर आपण दुसरीकडे न बघता त्या व्यक्तीकडे बघून बोलले पाहिजे. नाउ सी फ्रेंड्स, नाउ वी आर गोइंग टू लर्न एटिकेट्स अँड मॅनर्स अबाउट टाइम ऑफ मील. मॅनर्स ॲट द टाइम ऑफ मील. शिष्टाचार जेवणाच्या वेळी. आता जेवताना कशा प्रकारचे एटिकेट्स अँड मॅनर्स आपण बोलावे हे आता आपण बघूया. कोणत्या प्रकारचे मॅनर्स फॉलो करावे. नाउ सी हिअर 3 images are given and we can see here in first image what that boy is doing. He is eating. In second image he is washing his hand, and in third image we can see he is removing the cap of that pot, or we can say that is sandwich also. And we will see which etiquette is given here. Wash hands before and after eating food. Keep the food always covered. आणि मित्रांनो, जेवणापूर्वी आणि जेवणानंतर आपले हात धुवा. अन्न नेहमी झाकून ठेवा. आणि आपण जेव्हा जेवणाला जात असतो तेव्हा आपल्याला हात स्वच्छ धुवायचे असतात आणि जेवणानंतर देखील आपल्याला हात धुवायचे असतात. सो ऑलवेज वॉश हँड बिफोर अँड आफ्टर एटिंग फूड. आणि जेवण नेहमी किंवा अन्न नेहमी झाकून ठेवा. हे फर्स्ट एटिकेट यामध्ये देण्यात आलेले आहे. लेट अस से chew with mouth closed. Do not make sound while chewing. Do not talk while eating. Do not spill food while eating. आणि मित्रांनो, आपण जेव्हा जेवण करत असतो त्यावेळेस काय करायचे असते तर तोंड बंद ठेवून चघळत राहा. चघळताना कोणताही आवाज करू नका. जेवताना बोलू नका. जेवताना अन्न फिरवू नका. आणि मित्रांनो, आपण जेवण करताना तोंड नेहमी बंद ठेवून चेविंग करायची आहे किंवा चघळायचे आहे. आणि चघळताना आपण आवाज करू नये. सम पीपल आर हॅव्हिंग व्हेरी बॅड हॅबिट. दे आर मेकिंग व्हेरी लाऊड साऊंड. म्हणजे ते खूप आवाज करत असतात. त्या प्रकारचे आवाज आपल्याला करायचे नाही. तर आपला आवाज हा जेवताना आला नाही पाहिजे. आणि जेवताना आपण बोलू नये. इट इज नॉट गुड हॅबिट टू टॉक व्हाईल एटिंग. जेवताना अन्न फिरवू नका. आणि आपण जेवण करत असताना आपल्याला अन्न फिरवायची सवय असते, ती आपण करू नये. Take small sips and don't splur, and do not blow on hot tea to cool it. आणि मित्रांनो, चहाचा छोटा घोट घ्या आणि आवाज करू नका. चहा थंड करण्यासाठी तो उडवू नका. आणि मित्रांनो, आपण जेव्हा चहा पीत असतो त्यावेळेस आपल्याला चहाचा छोटा घोट म्हणजेच काय स्मॉल सिप घ्यायचा असतो. अँड डोंट स्लर्प. आणि आवाज करू नका. आणि अशा प्रकारे आपल्याला आवाज न करता चहा प्यायचा असतो. आणि त्यानंतर आपण चहा उडवू देखील नये. अशा प्रकारचा एटिकेट्स अँड मॅनर्स यामध्ये आपण अभ्यासलेला आहे. नाउ सी फ्रेंड्स, दिस साइड 4 boys आर स्टँडिंग अँड दिस साइड 1 person is standing, and we can see do not waste food and take it as much you can eat. अन्न वाया घालवू नका आणि शक्य तितके खा. आता या इमेजमधून आपल्याला काय दिसत आहे तर एक व्यक्ती हा अन्न वाया घालवत आहे. So don't waste the food. And in this image, this side we can see here 4-5 boys are there and they are hungry or they don't have food for eating. आणि काही मुलं हे उपवासी आहेत किंवा त्यांना अन्न मिळवत नाही आहे. त्यासोबतच दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती आहे जो अन्न फेकत आहे. So don't waste the food. This is the etiquettes and manners we have to follow, and it is very necessary. Concerning to dress up. कपडे घालण्याबाबत आणि आपण कपडे कशी घालावीत हे आपल्याला या प्रेझेंट लेसनच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे. आपले ड्रेसिंग स्टाईल हे प्रॉपर पाहिजे, चांगले पाहिजे. सो वी विल लर्न हाऊ टू ड्रेसअप. कपडे कशी घालावीत किंवा कपडे घालण्याबाबत आपण माहिती बघूया. वेअर अ क्लीन युनिफॉर्म ॲट स्कूल. ऑलवेज वेअर क्लीन अँड वॉश्ड क्लोथ्स. वेअर क्लीन अँड पॉलिश शूज. आणि मित्रांनो, आपल्याला स्वच्छ गणवेश घालून शाळेत जावे लागते किंवा स्वच्छ गणवेश घालून शाळेत जा. नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडे घाला. पॉलिश केलेले स्वच्छ शूज घाला. आणि आपण जेव्हा स्कूलला जात असतो आपला युनिफॉर्म हा स्वच्छ पाहिजे, क्लीन पाहिजे. आपले कपडे हे क्लीन आणि वॉश केलेले पाहिजे. त्यासोबतच आपले शूज हे पॉलिश केलेले पाहिजे. अशा प्रकारे आपण स्कूलला जाताना प्रॉपरली जायचे आहे.
The nails should be cut from time to time. Hair should be neatly trimmed and combed. Do not over decorate. आणि मित्रांनो, आपण नखे वेळोवेळी कापली पाहिजेत. केस कापून व्यवस्थित ठेवा, त्याचा अतिरेक करू नका. अँड फ्रेंड्स, आपल्याला नखे ही प्रॉपरली कापली पाहिजे, वेळोवेळी कापली पाहिजे. त्यासोबतच आपले केस हे देखील आपण व्यवस्थित ठेवले पाहिजे आणि त्यासोबतच आपण आपला केसांचा किंवा आपण कोणत्या या नख वगैरे ह्या गोष्टी कापून व्यवस्थित दिसले पाहिजे. ह्या पद्धतीची किंवा हे एटिकेट्स अँड मॅनर्स ह्यात देण्यात आलेले आहे. नाव सी फ्रेंड्स, सिलेक्ट क्लोथ्स विच सूट्स यू. तुम्हाला साजेसे कपडे निवडा आणि आपल्याला व्यवस्थित दिसतील असे कपडे आपण निवडले पाहिजे किंवा घातले पाहिजे. आता आपण इमेजमध्ये बघू शकतो की फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ आणि या 3 इमेजेसमध्ये या तीन व्यक्तींनी ब्लेझर घातलेले आहे किंवा आपण बोलू शकतो कोट घातलेला आहे. परंतु 4th इमेजमध्ये या व्यक्तीने ब्लेझर न घालता विदाउट ब्लेझर आहे, परंतु व्यवस्थित दिसत आहे. सो आपल्याला साजेल असे कपडे घालावे किंवा आपली ड्रेसिंग स्टाईल असावी. नाव सी फ्रेंड्स, ऑलवेज ड्रेस मॉडेस्टली अँड ॲप्रोप्रिएटली. नेहमी योग्य कपडे घाला. आपल्याला जे योग्य वाटेल किंवा समोरच्या व्यक्तीला आपण घातलेला ड्रेस हा व्यवस्थित आहे, प्रॉपर आहे असे वाटेल अशा प्रकारचे कपडे आपण घालायचे आहेत. नाव सी फ्रेंड्स, कन्सर्निंग टू हाऊस अँड सोसायटी. कुटुंब आणि समाजाशी संबंधित शिष्टाचार. आपण समाजात वागत असतो, मनुष्य हा समाजशील प्राणी आहे असे आपण बोलत असतो आणि म्हणूनच आपल्याला समाजामध्ये राहत असताना काही नियम, काही बंधने ही पाळावी लागत असतात आणि ती एटिकेट्स अँड मॅनर्स आता आपण बघूया. सी फ्रेंड्स, ब्रश युअर टीथ म्हणजे तुमचे दात घासा. आता यामध्ये आपण बघूया, कीप युअर टीथ क्लीन, ब्रश युअर टीथ ट्वाइस अ डे, माउथ शुड नॉट स्मेल. आणि मित्रांनो, दात स्वच्छ ठेवा, दिवसातून 2 वेळा दात घासा, तोंडाची दुर्गंधी येऊ नये. आपण आपले दात हे स्वच्छ ठेवले पाहिजे, दिवसातून 2 वेळेस ब्रश केला पाहिजे आणि त्यासोबतच आपल्या तोंडाचा स्मेल येता कामा नये. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट etiquettes and manners which is given here. We can see the image and what all they are doing, they are cleaning the room or they are cleaning the hall. In first image one girl is there and she is cleaning the floor. In second image also that boy is there, he is also mopping, and in third image that boy is also cleaning. And so let us see in fourth image, Miss fourth girl is there who is cleaning the door. And so let us see, keep the bathroom, kitchen, toilet and home clean and tidy. बाथरूम, किचन, टॉयलेट आणि घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा. आणि आपण जिथे राहत असतो त्या सर्व म्हणजेच आपले घर हे आपल्याला स्वच्छ ठेवायचे असते. त्यासाठी मित्रांनो एक इंग्लिशमध्ये इडियम आहे, आपण त्याला बोलत असतो स्पीक अँड स्पॅन. स्पीक अँड स्पॅन मीन्स वॉट, व्हेरी नीट अँड क्लीन म्हणजेच स्वच्छ ठेवणे. टर्न ऑफ वॉटर टॅप्स इफ नॉट इन यूज. उपयोग नसेल तर पाण्याचा नळ बंद करा. अँड फ्रेंड्स, सम पीपल आर वेस्टिंग लॉट ऑफ वॉटर, मच वॉटर. आणि मित्रांनो, बरेचसे लोक, काही लोक हे पाणी वाया घालत असतात आणि आपल्याला जेव्हा गरज नसेल त्यावेळेस टॅप हा बंद करायचा आहे, म्हणजेच नळ हा बंद करायचा आहे. स्विच ऑफ द लाईट्स इफ नॉट इन यूज. ऑलवेज यूज वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी इकॉनॉमिकली. आणि मित्रांनो, गरज नसल्यास दिवे बंद ठेवा. पाणी आणि दिवे यांचा नेहमी काटकसरीने वापर करा. आपल्याला जर गरज नसेल तर आपण लाईट्स बंद करावी. त्यासोबतच आपल्याला वॉटर हे जितके पाहिजे असेल आपण तितकेच वापरावे. अशा प्रकारचे एटिकेट्स अँड मॅनर्स इथे देण्यात आलेले आहे. यूज नॅपकिन टू वाईप युअर माउथ. ऑलवेज कवर युअर माउथ विथ हँकरचीफ वेन स्नीझिंग ऑर कफिंग. आणि मित्रांनो, तोंड पुसण्यासाठी लहान टॉवेल वापरा. शिंकताना आणि खोकताना तोंड रुमालाने झाकून ठेवा. आता स्नीझिंग अँड कफिंग. आता मित्रांनो, आपण जेव्हा खोकत असतो किंवा शिंक येत असते त्यावेळेस आपण आपले माउथ हे रुमालाने कवर केले पाहिजे, झाकले पाहिजे.
Provide elderly, different able, children and women a place to sit while traveling. आणि प्रवास करताना वृद्ध, अपंग, मुले व महिलांना जागा उपलब्ध करून द्या. And whenever we are in traveling, we should give the place to the people those are differently able. म्हणजे आपण बोलत असतो अपंग, त्यासोबतच चिल्ड्रन और विमेन और वी कॅन से एजड पर्सन ऑल्सो. आणि या व्यक्तींना, या लोकांना आपण ट्रॅव्हलिंगमध्ये जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. वेन इन क्लास और इन पब्लिक प्लेस, नॉट टू ग्रॅब थिंग्स, ऑलवेज टेक वन और वन अँड गो इन टू द क्यू. आणि मित्रांनो, जेव्हा वर्गात सार्वजनिक ठिकाणी असता तेव्हा धक्काबुक्की करू नका आणि एक एक करून रांगेत उभे राहा. नो स्मोकिंग इन पब्लिक प्लेसेस. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नका. अँड वी शुड नॉट स्मोक इन द पब्लिक प्लेस अँड दॅट इज द एटिकेट्स अँड मॅनर्स इज गिवन हिअर. डो नॉट स्पीड ऑन द रोड. रस्त्यावर थुंकू नका. आता स्पीड म्हणजे काय तर थुंकणे, आणि आपण रस्त्यावर थुंकू नये ज्यातून इतरांना त्रास होत असतो. सी फ्रेंड्स, we can see here dustbin is given and two girls are there and they are putting the papers or we can say trash in that bin. Trash only in the trash bin. कचरा कुंडीत टाका किंवा आपण कचरा नेहमी कुंडीतच टाकावा. Say do not use a camera without permission. Do not take photos without permission. परवानगी शिवाय कॅमेरा वापरू नका, परवानगी शिवाय फोटो काढू नका. And friends, sometime we are visiting temples or some other places and their instruction is given don't use camera or don't use mobile. आणि अशा ठिकाणी आपण आपला मोबाईल वापरू नये किंवा फोटो काढू नये. आपल्याला नियमांचे पालन करावेच लागते आणि हे शिष्टाचार आपल्याला सांगत असतात की आपण कॅमेरा वापरू नये किंवा फोटो काढू नये. लेट अस से प्लीज नॉक. आता नॉक म्हणजे काय तर वाजवणे. आणि येथे आता आपण बघूया, ऑलवेज नॉक अ डोअर बिफोर ओपनिंग और एंटरिंग इनटू अ रूम और ऑफिस. आणि मित्रांनो, प्रवेश करताना खोलीचा किंवा ऑफिसचा दरवाजा उघडताना नेहमी दरवाजा वाजवा. आपण जेव्हा ऑफिसमध्ये किंवा आपण जेव्हा रूममध्ये एंट्री करत असतो त्यावेळेस आपण नेहमी वाजवावा, म्हणजेच नॉक करावा. या प्रकारचे एटिकेट्स यामध्ये देण्यात आलेले आहे. बी ॲट वर्क ऑन टाईम. कामावर वेळेवर पोहोचा. आणि येथे आपण बघू शकतो हा व्यक्ती आहे तो खूप पळत जात आहे. तर तो का पळत आहे? कारण की त्याला कामावरती वेळेवर पोहोचायचे आहे. सो ऑलवेज बी ऑन टाईम ॲट युअर वर्क. म्हणजेच आपल्याला नेहमी कामावरती वेळेवरच गेले पाहिजे. स्टॉप क्रॉसिंग अँड अनक्रॉसिंग युअर लेग. पाय वाकून बसण्याची सवय सोडा. अँड फ्रेंड्स, सी हिअर इन दिस इमेज व्हॉट वी कॅन ऑब्झर्व. एक व्यक्ती आहे तो बसलेला आहे आणि तो कसा बसलेला आहे तर त्याचे पाय हे क्रॉस करून एकमेकावरती ठेवून बसलेला आहे. तर आपल्याला ही हॅबिट सोडायची आहे किंवा आपण अशा प्रकारे बसू नये. तर आपल्याला कसे बसले पाहिजे तर आपण नेहमी स्ट्रेट बसले पाहिजे, सरळ बसले पाहिजे. सो डोंट सिट और स्टॉप क्रॉसिंग अँड अनक्रॉसिंग युअर लेग. टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर युअर ॲक्शन्स फेथफुली. आपल्या कामाची जबाबदारी निष्ठेने पार पाडा. आणि आपल्याला जेव्हा एखादे काम दिले जाते ते आपण निष्ठेने किंवा आपण सांगू शकतो फेथफुली किंवा रिस्पॉन्सिबिलिटीने ते काम करणे आवश्यक आहे. नाउ लेट अस से फ्रेंड्स, इन दिस इमेज वी कॅन से वेलकम टू माय हाऊस. म्हणजे माझ्या घरी तुमचे स्वागत आहे. अशा प्रकारचे वाक्य येथे देण्यात आलेले आहे. वेलकम फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स, एल्डर्स विथ स्माइल. शेक हँड और ग्रेट नमस्ते. आणि हस्तांदोलन किंवा नमस्ते पोजमध्ये कुटुंबातील सदस्यांचे, मित्रांचे, ज्येष्ठांचे हसत खेळत स्वागत करा. आणि आपण जेव्हा आपल्या मित्रांचे किंवा आपल्या घरातील व्यक्तींचे किंवा आपण एल्डर व्यक्तींचे म्हणजेच वयस्कर व्यक्तींचे देखील स्वागत करत असतो त्यावेळेस आपल्याला त्यांचे हसत खेळत स्वागत केले पाहिजे. लेट अस से प्रॉपर ग्रीटिंग्स आर इम्पॉर्टंट. यूज अँड एक्सप्रेस युअर ह्युमिलिटी. योग्य अभिवादन महत्त्वाचे आहे. याचा वापर करून आपली नम्रता दाखवा. अँड फ्रेंड्स, प्रॉपर ग्रीटिंग्स वी शुड यूज अँड
इट शोज अवर रिस्पेक्ट टुवर्ड्स नेक्स्ट पर्सन. मित्रांनो, आपण जर प्रॉपर एटिकेट्स वापरली तर यातून आपण कशा प्रकारचे व्यक्ती आहे हे समोरच्या व्यक्तीला कळत असते. वी कॅन रीड लेटर्स RESPECT मीन्स रिस्पेक्ट. आणि रिस्पेक्ट म्हणजे काय? आदर. आपण आदर हा प्रत्येक व्यक्तीला दिलाच पाहिजे. आणि रिस्पेक्ट कोवर्कर्स म्हणजे काय? सहकाऱ्यांना सन्मान द्या. सहकारी म्हणजे काय? कलिग. जे आपल्यासोबत काम करत असतात त्या व्यक्तींना आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे. त्या व्यक्तीचा आपण आदर केलाच पाहिजे. कीप युअर वर्क स्पेस नीट अँड टायडी. आपले कार्यक्षेत्र स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. वेअर वी आर वर्किंग वी शुड कीप दॅट प्लेस व्हेरी नीट अँड क्लीन. म्हणजेच आपले कार्यक्षेत्र जिथे आपण काम करत असतो ते प्लेस किंवा ती जागा ही आपल्याला स्वच्छ आणि सुंदर ठेवायची आहे. अवॉइड इटिंग ॲट युअर वर्क प्लेस. ऑफिसमध्ये खाणे टाळा. आणि येथे आपण बघू शकतो इमेजमध्ये काय आहे तर दोन व्यक्ती आहेत आणि एक लेडीज आहे. म्हणजेच यातून काय दिसत आहे तर आपण आपल्या ऑफिसमध्ये खाऊ नये किंवा ऑफिसमध्ये खाणे टाळावे. लेट अस से फ्रेंड्स, व्हेनेवर गेस्ट कम टू अवर होम ऑफर वॉटर अँड आस्क फॉर टी और कॉफी. आणि मित्रांनो, आपल्या घरी पाहुणे आल्यावर त्यांना पाणी आणि चहा किंवा कॉफीसाठी विचारावे. अँड फ्रेंड्स, वी ऑलवेज डू द सेम थिंग बट इट इज व्हेरी नेसेसरी. दोज आर नॉट डुईंग फॉर देम इट इज व्हेरी मस्ट दॅट ऑलवेज आस्क for tea or coffee to the guest those are coming at our house. Never to look another person's private possession without their permissions. Diary, mobile phone or messages. इतर कोणत्याही व्यक्तींची वैयक्तिक वस्तू जसे की डायरी, फोन किंवा मेसेजेस त्यांच्या परवानगीशिवाय पाहू नये. and it is very bad habit to take others mobile or to watch the diary or messages without his or her permission. Let us say keep your phone means silent. आपला फोन नेहमी आपण सायलेंट ठेवावा. Always turn off your mobile phone or keep on silent mode during meetings. सभेला हजेरी लावताना आपला मोबाईल फोन नेहमी बंद ठेवा किंवा शांत अवस्थेत ठेवा. And you can see the symbol. What is this symbol? This is the symbol of silent. Means we should always keep our mobile on silent mode in meeting. Avoid unnecessary questions to minimum in the meeting. सभांमध्ये अनावश्यक प्रश्न विचारणे टाळा. म्हणजेच आपण जेव्हा मीटिंगमध्ये असतो त्यावेळेस आपण जी क्वेश्चन्स किंवा प्रश्न गरजेचे नाहीत अननेसेसरी क्वेश्चन आपण टाळावी. या प्रकारचे एटिकेट्स अँड मॅनर्स आपण शिकत आहोत. यामध्ये आपण क्वेश्चन कोणते विचारू नये तर हू, व्हॉट, व्हाय, वेअर अँड व्हेन या प्रकारचे क्वेश्चन्स अननेसेसरी क्वेश्चन्स आपण मीटिंगमध्ये विचारू नये किंवा सभामध्ये विचारू नये. कोऑपरेट अँड हेल्प अदर्स. इतरांना सहकार्य करा. फ्रेंड्स, ऑलवेज हेल्प टू अदर्स अँड इट शोज यू आर अ गुड पर्सन. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक व्यक्तीला किंवा ज्या व्यक्तींना आपली गरज आहे त्यांना नेहमी सहकार्य करा. या प्रकारचा अर्थ या आपल्याला प्रेझेंट सेंटेन्सच्या माध्यमातून कळत आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण आजचा टॉपिक शिकलेलो आहोत. इन दिस वे फ्रेंड्स, टुडे वी हॅव लर्न्ड एटिकेट्स अँड मॅनर्स. आणि शिष्टाचार कशा प्रकारे आपण वापरावे, दैनंदिन जीवनात त्याचा कसा यूज करावा हे आपण शिकलेलो आहोत. या सर्व शिष्टाचाराचा उपयोग करून आपण एक चांगले व्यक्ती आहोत हे आपण समोरच्या व्यक्तीला पटवून देऊ शकतो. थँक्यू फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे. थँक्यू.